स्मार्ट बुक बिझनेस बार्शीकर यांना संपर्क करून आपल्या आवडीचे कोणतेही पुस्तक घरपोच मिळवा आणि तेही पुस्तक ओरिजिनल पुस्तक मिळेल. त्यासाठी संपर्क करण्यासाठी 88 30 12 20 73 संपर्क करून आपण घरपोच पुस्तके मिळवू शकता. मित्रहो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक पुस्तक लिहिलेलं आहे. वैभव साळुंखे लिखित महापुरुषांच्या नजरेतून शिवराय. या पुस्तकात काय आहे हे आपणास सांगणार आहे. आपण हे पुस्तक खरेदी करून आपण वाचन करावे व आपल्या ज्ञानात भर पाडावी. मित्रहो, महापुरुषाच्या नजरेतून शिवराय. स्वामी विवेकानंदाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी म्हटले आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. तसेच रवींद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी म्हटले आहे, वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्मसाधनेचा एक विशेष प्रकाश आहे. तसेच यशवंतराव चव्हाण म्हणाले, शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्य विधाते झाले. तसेच सुभाषचंद्र बोस म्हणाले, आपणास स्वातंत्र्य हवे असेल तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गानेच जावे लागेल. असे महापुरुषांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे त्यांनी सांगितले आहे. रवींद्रनाथ टागोर यांना भावलेले शिवराय, तसेच स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले शिवराय, सुभाषबाबू यांचा महाराष्ट्र मार्ग, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा शिवछत्रबद्दलचा दृष्टिकोन, यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेले लोककल्याणकारी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज, सखाराम देऊळकर यांचे शिवाजी उत्सवातील योगदान, बिपिनचंद्र पाल यांचा शिवछत्रबद्दलचा दृष्टिकोन, लोकमान्य टिळक यांचा शिवछत्रबद्दलचा दृष्टिकोन, लाला लजपतराय लिखित शिवचरित्र असे महापुरुषांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे लिखाण वैभव साळुंखेने अतिशय छानपणे टिपलेले आहे. तरी मित्रहो, आपण हे पुस्तक खरेदी करून आपण हे वाचन करावे व इतरांनाही या पुस्तकाबद्दल माहिती सांगावी, जेणेकरून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे सर्वांपर्यंत पोचतील आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर होईल. मित्रहो, आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चांगले विचार